पुण्याच्या खासदार साहेबांचं म्हणणं अगदी बरोबर आहे। खासदार साहेबांचं असं म्हणणं आहे की पुण्याची बदनामी ही कोणी करू नये, पण असे जे काही तकलादू चेंबर बसवले त्याच्या चेंबरमध्ये एखाद्या गाडीचं चाक फसलं आणि त्या गाडीचं नुकसान झालं किंवा एखाद्याच्या शरीराचं नुकसान झालं तर दिस इज नॅचरल प्रोसेस। याच्यामुळं पुण्याची बदनामी करायची काय गरज आहे? पैसे तर नेते खाणारच आणि त्याच्यामुळं तकलादू चेंबर बसवले तर चुकलं काय? आणि अशा चेंबरमध्ये एखाद्या नेत्याच्या कॅनवायच्या गाडीचं चाक जरी अडकलं तर दिस इज पण नॅचरल प्रोसेस। हा व्हिडिओ बघा। उपमुख्यमंत्र्यांचा कॅनवाय पास झाला आणि इथं खड्डा पडलाय बघा। हे बघा, हे चेंबर इथनं आत गेलंय। ही अवस्था आहे पुण्याची।